आमदार विजयकुमार देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराची पाहणी केली। अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवपूर्वी कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पाहणी केली। सध्या पालिका प्रशासनाकडून पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम चालू आहे, ते त्वरित पूर्ण करावेत। पुतळ्याच्या परिसरात लाईट बसवावेत, रंगरंगोटी करून घ्यावी आणि अक्षय तृतीयापूर्वी पुतळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी, अशा सूचना यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिल्या। सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या पाहणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत त्या बाबतीत आता आमदार महोदयांनी सगळी माहिती दिलेली आहे। तथापि पुतळा जेव्हा आपण दबुद्राची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत, त्यावेळी पुतळ्याच्या आवश्यक त्या बाबी ज्या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या दुरुस्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक राहणार आहे, त्या वेळेप्रमाणे त्या वेळेत करून त्या ठिकाणी पुतळा पुनश्च बसवण्यात येईल। यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, देवीदास बनसोडे, बसवराज चाकोई, श्रीकांत कट्टीमनी, अमित कलशेट्टी, दर्गो पाटील विजापुरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते संतोष जम्मा आदी उपस्थित होते।